जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील 2 पोलिसांमध्ये चक्क हाणामारी झाल्याचे समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये ड्युटी वाटपवरून अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून वाद होऊन तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. काल रात्री जी घटना घडली त्या संदर्भात आपल्यापर्यंत काय माहिती आहे? चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे 2 हवालदार, एक शशी पारधी आणि राकेश पाटील यांच्यात आपसामध्ये भांडण झालं आणि एकमेकाची मारामारी झाली. त्याच्यात आता दोघांची प्रकृती कशी आहे आणि कुठे आहे आता ते? शशी पारधीच्या डोक्याला मारा आहे आणि राकेश पाटीलच्या डाव्या हाताला मारा आहे. राकेश पाटील धुळ्याला उपचार घेत आहे, शशी पारधी चोपड्यात उपचार घेत आहे. कोणत्या कारणावरून त्यांच्या आपसात मारहाण झाली या संदर्भात काही माहिती आहेत का? दोघांचं दोघेही 4-5 वर्षापासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आहेत. आपसात हे विधावे आहेत आणि काल ड्युटीवरून थोडा वाद झाला होता. तर आपले हे जे यांची प्रकृती कशी आहे आता? चांगली आहे, दोघांची प्रकृती ठीक आहे. कोणाला फ्रॅक्चर वगैरे झालेलं आहे का? राकेश पाटीलचा डावा हात फ्रॅक्चर आहे आणि शशी पारधी यांच्या डोक्याला मार लागलेली आहे. हो. शशी पारधी हे चोपडा आरोग्य विभागात दाखल आहेत का? हो.